हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज आम्ही चाललोय फिरायला. हॅलो कुठला मी आणि विवेक. आता पहिले तर आपण विवेककडे जाऊ आणि फिरू, शॉपिंग वगैरे करू आणि काय काय ते बघू. सो चलो. आता थांबलोय विवेक माझं वेट करत. आता याला मी घेतो आणि निघू. हाय 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 कसं आहे? मस्त. कुठं कुठं जायचं आपण? जो आपण आज थोडं कुर्ता घेऊया, तुला पण घेऊया, मला पण बघूया. अबे ॲक्च्युली मलाच घ्यायचं आहे. हां, तुला थोडं नाश्ता करू आणि मग त्यानंतर मंदिरला जाऊन येऊ आपण भेटू. प्लॅन. विवेक जॅकेट बघायला इकडं बघ. परफेक्ट. हे आम्ही आलोय आयुष्मान क्रिएशन. हे एवढे इथं ड्रेसेस आहेत, सर्व प्रकारचे ड्रेस आहेत बघा. इकडं बघ, विवेक बघायला ड्रेस, जॅकेट बघायला. हे ब्लॅक घेऊ नको रे. इथं विवेक कपडे घ्यायला, जॅकेट घ्यायला सध्याला. त्याला जॅकेट आवडलं. खरं तर कुर्ता पायजामा घ्यायला होतो, पण भाऊला आपलं जॅकेट पण आवडलं. एक जॅकेट घ्यायला किती करायला बे? ब्लॅक घे, ब्ल्यू घे, मरून घे. ट्रायलला पण आम्हाला ब्लॅक दिले. इकडं बघ रे, ब्लॅक आपल्यात चालत नाही त्यामुळे ब्लॅक कॅन्सल. विवेकला 38 बसला नंबर. हे माझा कुठं गेलं? माझं जॅकेट घेतला काय? हे माझं 40 नंबर. हे विवेकचा 38 नंबर. विवेक, माझ्यापेक्षा तब्येत तुझी कमी आहे. भाऊ स्वतःची खरेदी चालू केली आहे. मी राहिलो बाजूलाच. माझ्यासोबत फक्त आले ड्रेस घ्यायला. माझ्यासोबत आले खरं तर ड्रेस घ्यायला. म्हणजे मला ड्रेस घ्यायचे होते आणि ॲक्च्युली फक्त ड्रेस घ्यायचं होतं. कुर्ता पायजामा पण ठरलं घ्यायचं उद्या गणपती आहे म्हणून. तर मग स्वतःला पण चालू केलं आता खरेदी करायला. आणि मला अजून घेतलंच नाही. मी फक्त एक कुर्ता घेतला आहे बघा. हे माझा कुर्ता आहे, हे ह्याचा कुर्ता आहे. हे जॅकेट घेतलं आहे. आणि आता ड्रेस बी स्वतःलाच बघायला पहिले. मी राहिलो बाजूलाच. स्वतःचा ड्रेस चालू केला घ्यायला. बस कर रे, बस. चालू केला भाऊ शॉपिंग. फर्स्ट ट्रायल केलं विवेक. टी शर्ट, जीन्स नाही, फक्त टी शर्ट. अजून इथं आणलेत बॉक्स. 101 मटेरियल आहेत. याचे डोळे फिरालेत, काय येऊ काय नको वाटायला याला. आता चाललो आम्ही वरती मला ड्रेस घेण्यासाठी, जे ऑफरमध्ये आहेत म्हणे. इथं हे वरचा सेक्शन आहे. मला कपडे घ्यायलो. कुठल्या हार्मोनीमध्ये घ्यायला. थोडं लूज आहे कमरेत. बेल्ट घातल्यानंतर ॲडजस्ट होऊन जाईल. छान आहे पॅन्ट. छान आहे, एक नंबर. तर हा शर्ट मला घेतलोय मी आणि हा पॅन्ट. असं काय मी मॅचिंग घेतलो नाही, नंतर आपल्याला कसं पण वापरता येतं. चला आता बिलिंग करू. या दादांनी आपल्याला दिलेत कपडे बघून. विवेकचं तर मोठा शॉपिंग झालं मस्त. भाऊ झाला खुश. हे झालं टी शर्ट विवेकचा, 2 कुर्ते, एक जॅकेट, माझे कपडे. ऑफरमध्ये आहे ना? ऑफरमध्येच की 455 ऑफरमध्ये डिस्काउंट लागतं. टी शर्ट 490 आणि जॅकेट विवेकची 350. कुर्ता 250 एवढा घेतला आपण कपडे. चला बिल करू. 1940
थँक्यू. एवढा मोठा मार्केट आहे, एकदम स्वस्त कपडे आहेत, मस्त कपडे आहेत. आम्ही एवढाच घेतलो, सध्याला बजेट एवढाच आहे आमचा. आता आपण SVCSचं जे मंदिर आहे रेणुकाचार्यांचं, तिथं आपण जाऊ, दर्शन घेऊ. विवेकला विवेक बघितला नाही वाटतं आधी, म्हणजे बाहेरूनच बघितलं आहे. तिथं काय त्यांनी आज जाऊन बघितलं नाही आहे, तर आपण आता आज जायचं आहे. हे आलो मंदिरला, हे बघा श्री पंचमुखी परमेश्वर मंदिर, श्री वीर तपस्वी मंदिर. इकडे 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 हे असं एंट्री आहे. इकडून असं आत जायचं गेटमधून. इकडे 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 राईट राईट. सो हे आलो आहे, हे बघा हे नंदी आहे एवढं मोठं पुढं, आणि इकडं मंदिर आहे, आणि ते तिकडून एंट्री आहे. तर आपण गाडी लो पार्किंग करू. तर इथं आलोय आम्ही मंदिरच्या आवारात. तुम्ही बघू शकता पूर्ण मंदिर, आणि इकडं स्कूल कॉलेज आहे SVCS. हे बघा इकडं हे रेणुकाचार्यांची मूर्ती आहे. आतून आत 1000, ह्याच्या आतमध्ये हे जे पंचमुखी सर्पतोंड आहे, त्याच्या आतमध्ये 1008 लिंग त्यांनी स्थापन केलेले आहे. आणि एक 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी जेव्हा यायचो तेव्हा गेट नव्हतं. आता इथं गेट बांधलं आहे, आणि ते सध्याला लॉक आहे, त्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही. इथून तुम्हाला लिंग दिसतील बघा छोटे छोटे, तसे 1008 लिंग त्यांनी स्थापन केलं आहे. आता आपण तिकडच्या मंदिरमध्ये जाऊ. तिकडं होडगी महाराज जे होते त्यांचं तिथं समाधी आहे, तिथं आपण जाऊ. चलो. माझ्या मागे जे आहे त्या महाराजांचं तिथं समाधी आहे, आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट इथं पण नंदी आहे वरती, आणि इथं लिंग वगैरे आहेत. तिकडं समोर पण एंट्री, हे जे आहे ना समोरचं एंट्री आहे. सध्याला आपण तिकडं जाऊ. विवेक आहे माझ्यासोबत. विवेक नुसतं कपडे घेतल्यापासून कपड्याचीच पिशवी घेऊन फिरायला. हे पंचमुखी शंकराचं आहे. हे बघा कसला भारी सेटअप आहे. मंदिर पण एकदम आकर्षित आहे. कधी सोलापूरला आलात तर अक्कलकोट रोडला नक्की भेट द्या. एकदम मस्त मंदिर आहे, मूड फ्रेश होईल तुमचा, एकदम छान वाटेल. हे बघा हे एंट्री आहे मेन. जे आपण मगाची गाडी आत एंट्री केलो तिथून मेन गाडी लावून एवढं चालत येतात, पण आपली गाडी पण आत येते, 4 व्हीलर पण आत येते. सो आता आपण जाऊ तिथं समाधी मठामध्ये. चलो. तर हे आहे मेन समाधी मठ. वीर तपस्वी अन्नक्षेत्र पण आहे. आता वातावरण एवढं शांत आहे इथं, एवढी शांती आहे, मी बोललो तरी माझा आवाज घुमायला. सगळं शांत आहे. दर्शन घेऊन इथं मस्त बसू आपण थोडा वेळ. नवग्रह इथे, आणि 12 ज्योतिर्लिंगांची स्थापन केलं आहे कडेने पूर्ण राऊंड मारताना. आणि इकडं वेगवेगळ्या देवी देवतांचे पण मूर्ती स्थापन केलं आहे. हे बघा पूर्ण चक्कर मारेपर्यंत हे 12 ज्योतिर्लिंग. प्रत्येक एक जो लिंग आहे, महाकालेश्वर आहे, ममलेश्वर आहे, इकडं परत स्वामी समर्थ आहेत, दत्तगुरू आहेत पंढरपूर, इथं वैजनाथ आहे, भीमाशंकरचं आहे. हे बघा इकडं दत्तगुरू, पांडुरंग, कालिका माता आहे, सरस्वती आहे, इथं रामेश्वर आहे, इथं श्री नागनाथ आहे, विश्वनाथ आहे, इथे एक लिंग आहे, तुळजाभवानी माता आहे, साईबाबा आहेत, त्र्यंबकेश्वर आहे, इकडं केदारनाथ आहे, इकडं घृष्णेश्वर आहे पुढं. हे बघा घृष्णेश्वर आहे, इकडं पण लिंग आहे. आणि हे असं पूर्ण मंदिर आहे. चला थोडं बसू आणि निघू. विभूती लावून घेतलो आम्ही, बघितलो आम्ही, दर्शन घेतलोय मस्त. आम्हाला खूप फ्रेश वाटायला. विवेक कसं वाटलं तुला मंदिर? खूप छान वाटलं मंदिर बघून हे सगळं. आणि मंदिराच्या गाभाऱ्यात आणि तिथं आल्यावरच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये येते, आणि तुम्हाला पण जाणवेल. आणि मंदिर परिसर चांगला आहे, रोड साईडला आहे. आणि रेणुकाचार्यांचं खूप भारी छानपैकी असं मूर्ती आहे जी आपल्याला बघायला भेटते, जी
मधून आलेले आहेत त्यांनी शंकराचार्य, बघून छान वाटलं मला. चला आता इट्स टाइम टू गो टू होम. तरी बघू जाता जाता काय प्लॅन झालं तर ते पण करू. अजून काय काय रे, आलो तसं सगळंच करून जाऊ. बघू आता, अजून आलो तसं सगळंच बघून जाऊ आता. चलो चला आता जाऊ. रितेश फोन केला होता, रितेश जक्कल विवेकला फोन केला, घराजवळ येऊन थांबले. आता त्याला भेटू. चला. हे बघा आसरा चौकामध्ये पप्पांचं स्टॉल लावलेलं. तिथे लहान मोठ्या सगळ्या आहेत. बघा इकडं पण आहे. हे बघा रितेशचा सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊ आपण झाडा झुडपातून एकदम. यू रितेश सिनेमॅटिक झालं. सो मित्रांनो, आता मी चाललोय भागवत थिएटरला. तुम्हाला तर माहिती आहे मागचे कित्येक दिवस झालं रघु 350 या मूवीचं प्रमोशन चालू होतं. फायनली तो पिक्चर आज रिलीज झालाय. तर संभाजी सरांनी सांगितलं होतं की सोलापूरमध्ये भागवत थिएटरला हे पिक्चर आहे. 6:30चा शो आहे. आता आम्ही निघालो. आता मी तर चाललोय इथून भागवत थिएटरला चाललोय. बाकीचे सगळे तिथं आले. तर आम्ही इथं आलोय रघु 350 मूवीला. 6:30 वाजलेत भागवत थिएटरला. ओ तानाई सर काय वाटतंय? काय वाटतं म्हणजे एक्साइटेड एकदम, जाऊन बघा ना. इकडं बघा किरण इथं आहे. पवन आम्हाला इंग्लिश लेवल कोणतरी एक्सपेरिमेंट म्हणून माझा घ्या भाऊ आलेले झाले. पिक्चर बघितलं नव्हतं आणि भरपूर दिवस झाला थिएटरला पण आलो नाही. पण फक्त आपल्या रघु 350 या मूवीमुळे मी थिएटरला आलोय. नक्की बघा. आता आपण बघू. चला. फर्स्ट डे आहे या पिक्चरचा. आपला पोस्टर कुठे आहे? कोणत्या स्क्रीनला? 2 नंबर स्क्रीन. चलो. तुझ्या पैंजणांचं वाजणं, माझ्या काळजाचं लाजणं, तुझं एकेक पाऊल, तुझ्या येण्याची चाहूल, तुझ्या या साऱ्या अदा, साऱ्या करतात मला फिदा. सर सांगतात ना काहीतरी. अगं बाई हो का. आणि हो, कॉलेजच्या गॅदरिंगच्या नंतर आपल्या कॉलेजचं जीएसचं इलेक्शन लागणार आहे. त्यासाठी फायनल इयरचे विद्यार्थी पात्र असतील. ज्यांना कोणाला उभं राहायची इच्छा आहे त्यांनी आपलं नाव द्यावं. आपला जीएस फक्त राजेश. चला जा क्लासमध्ये आपापल्या. ज्यांना उभं राहायचं त्यांनी नाव द्या आपापली. या वर्षीचा जीएस फक्त कधी
मी मूवी बघितली रघु 350. एकदम मस्त मूवी आहे. कॉमेडी आहे, ॲक्शन्स आहेत आणि रोमांस आहे. गाणे पण भरपूर आहेत. 3-4 गाणे आहेत. 2 रोमॅन्टिक आहेत. एक थीम सॉन्ग आहे, रॅप सॉन्ग. मस्त केलं आहे. आम्हाला पण आवडलं आणि पोरं पण नाचलं पुढं. मी पण 1-2 सीन रेकॉर्ड केलं तो एंट्रीचं, म्हणजे रघुच्या एंट्रीचं म्हणा, चारूच्या एंट्रीचं आणि शंतनूच्या एंट्रीचं. जे पण कॅरेक्टर आहेत मेन त्या कॅरेक्टरच्या एंट्रीचं मी थोडं व्हिडिओ घेतलं. तुम्ही व्लॉगमध्ये बघितलाच आहात. तर एकंदरीत मस्त मूवी आहे. सिनेमा मस्त आहे. पैसे फिटणार आहेत. तुम्ही पण नक्की थिएटरला जाऊन पिक्चर बघा, तुम्हाला पण भारी वाटेल. तर आता परत आपण भेटू असंच नवीन व्लॉगमध्ये. तोवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुमची प्रतिक्रिया सांगा. थिएटरला पिक्चर बघून आल्यानंतर कमेंटमध्ये पण सांगा. ठीक आहे, परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोवरसाठी बाय बाय. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.